आणि मुंबई एक्सप्रेसची सुरुवात करूया एका पॉझिटिव्ह बातमीनं। मंडळी, घड्याळाच्या काट्यावर धावणारी, जिथं कुणालाही कुणासाठीही वेळ नाही अशी मुंबईची एक ओळख बनली आहे। त्यामुळे तुमच्या आमच्या मुंबईत माणुसकी उरली आहे का असा प्रश्न या शहराच्या टीकाकारांकडून करण्यात येतो। पण वास्तवात मुंबईच्या कानाकोपऱ्यात अगदी रोज माणुसकीचा झरा आपल्याला अनुभवास येतोच येतो। मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवरच्या राम मंदिर या उपनगरीय लोकल स्थानकावर आज माणुसकीचा मोठा अनुभव आला। त्यात झालं असं की एका धावत्या लोकलमध्ये एका महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या। तिला राम मंदिर स्थानकावरच उतरवण्यात आलं। त्यावेळी तिच्या मदतीला धावून आला विकास बेद्रे नावाचा एक तरुण। 3 इडियट्स चित्रपटातल्या रॅन्चो सारखा त्यानं थेट आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि 3 इडियट्स मधल्या आमिर खान सारखी त्यानं त्या महिलेला यशस्वी प्रसूतीसाठी मदत केली। या पॉझिटिव्ह बातमीनं सुरुवात करूया आजच्या बुलेटिनची। पाहूयात खास रिपोर्ट। पहली बार किया है जीवन में मैंने ये। वेळ रात्री 12:40 धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या। तिला वेदनेनं तळमळताना पाहून धावून आला विकास बेद्रे नावाचा एक तरुण देवदूत। 3 इडियट सिनेमातला प्रसूतीचा काल्पनिक प्रसंग कितीही वेळा पाहिला तरी आपल्या अंगावर काटा येतो। इथे तर हीच घटना प्रत्यक्षात घडली। ट्रेननं प्रवास करताना अचानक त्या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। अक्षरशः बाळाचं डोकं बाहेर आलं होतं। अशात कुणीही घाबरेल, आपला काही संबंध नाही म्हणून हात वर करेल किंवा फक्त बघ्याची भूमिका घेईल। पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत विकास बेद्रेनं लागलीच ट्रेनची आपत्कालीन चेन ओढली आणि ट्रेन राम मंदिर स्थानकावर थांबली। विकासनं एका बाकड्यावर महिलेला झोपवलं आणि आपली डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला। पेशानं कॅमेरामन असलेल्या विकासकडे कोणतंही वैद्यकीय ज्ञान नव्हतं, पण देविकाच्या मार्गदर्शनाखाली सूचनांचं तंतोतंत पालन करत विकासनं त्या महिलेची यशस्वी प्रसूती केली। विकासच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे आज बाळ बाळंतीण सुखरूप आहेत। प्रज्ञा पोवळे, एबीपी माझा, मुंबई। आणि म्हणूनच विकास बेद्रेची ओळख आता यापुढच्या काळात कदाचित मुंबईचा रॅन्चो म्हणून होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी मुंबईच्या या रॅन्चोचं म्हणजे विकास बेद्रेचं खास कौतुक केलं। पाहूयात त्यानंतर विकास बेद्रेनं प्रतिक्रिया दिली, त्यात त्यानं काय म्हटलंय। मी स्वतः ती इमर्जन्सी चेन खेचून वगैरे त्यांना बाहेर काढलं त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग तिथे मदत न मिळाल्यामुळे मला काही पर्याय न सुचल्यामुळे मी माझ्या मैत्रीण आहेत डॉक्टर देविका देशमुख त्यांना कॉल केला आणि त्यांची मदत घेतली। तरी पण 20 मिनिट आम्ही अजून मदतीचा वेट केला पण काही मदत नाही भेटली। सो त्यांनी सांगितलं सिच्युएशन बघितल्यानंतर त्यावेळेस बाळाची सिच्युएशन अशी होती की बाळ बाहेर आलतं थोडंसं। सो त्या ठिकाणी दोघांचाही जीव थोडासा धोक्यामध्ये होता। सो त्यांनी डिसिजन घेतलं की तुला ती डिलिव्हरी करावी लागेल। सो मी त्या पद्धतीनं त्यांनी जसं प्रोसेस सांगितलं त्या पद्धतीनं मी ते करायला गेलो आणि ती डिलिव्हरी सक्सेस केली।